त्या ड्रायव्हरच्या बाजूला जर 4 मुलं इकडून 4 इकडून बसलेले असले आणि त्याच्यातला एखादा पडला, मेला, अपघात झाला तर कोण जबाबदार राहील? पुढे बसवायचं. हा, अहो ते ओमले व्हॅन किंवा तुमचे मॅजिक फॅजिकवाले त्या ड्रायव्हरच्या बाजूला 4-4, 5-5 मुलं असतात. तेवढे मुलं कम्फर्टेबल बसतील बा, 3ची कॅपॅसिटी, 5-6 मुलं कम्फर्टेबल जर बसवत असतील ठीक आहे. पण तुम्ही 12, 15, 20, 25 अशा प्रकारचे जर मुलं ते जनावर आणि कोंबड्या भरून देतो आपण, तसे जर भरत असेल तर मी सोडणार नाही. दिनांक 16 सप्टेंबर रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थी वाहक करणाऱ्या रिक्षा चालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक के पाटील यांनी रिक्षा चालकांची कान उघडणी करीत रिक्षा चालकांनी विद्यार्थी वाहत असताना घ्यावयाच्या काळजी व विद्यार्थी बसविताना सोशल डिस्टन्सचे नियम कसे पाळले जावेत याबद्दल समज दिली. काही रिक्षांमध्ये मुलं मुली एकत्र आले, ते अगदी एकमेकाच्या अंगावर बसल्यासारखे बसलेले असतात, कोंबल्यासारखे भरतात. तुम्ही आता गणपती उत्सव संपला नाही की मी तुमच्या मागे हात धुवून लागणार आहे, हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही काळजी घेतो. तुम्ही त्या ड्रायव्हरच्या बाजूला जर समजा 5-5 मुलं बसवत असाल तर ते जनावरांसारखे नेर आहे ना. हा, काही रिक्षांमध्ये मुलं मुली एकत्र आले, ते अगदी एकमेकाच्या अंगावर बसल्यासारखे बसलेले असतात, कोंबल्यासारखे भरतात. तुम्ही आता गणपती उत्सव संपला नाही की मी तुमच्या मागे हात धुवून लागणार आहे. रिक्षामध्ये विद्यार्थी कम्फर्ट आरामशीरपणे बसतील असेच त्यांना बसवा. बेकायदेशीर वाहतूक आढळल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी PSI हेमंत खैरनार यांनी सांगितले की पोस्को कायदा हा फक्त विद्यार्थिनीसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठीही आहे. आपल्याकडून या कायद्याचं उल्लंघन होईल अशी कोणतीही वागणूक आपण शालेय विद्यार्थ्यांसोबत करू नका. यावेळी शालेय विद्यार्थी वाहक रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. सर, साहेबांनी आम्हाला आज मीटिंगसाठी बोलवलेलं होतं. तो परवाचा जो प्रकार झाला त्याच्या संदर्भात साहेबांनी आमच्याशी मीटिंग घेतली. साहेबांनी व्यवस्थित सर्व मुलं कम्फर्टेबल बसायला पाहिजे अशा पद्धतीने मुलं आणायला सांगितले. आणि जो परवा जो प्रकार झाला राजेंद्र बारी म्हणून ॲपे रिक्षावाला, त्या संदर्भात तो प्रकार जो निंदनीय होता त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. आणि पालकांनाही आमची एक विनंती आहे की त्याच्याकडे आता याच्या पुढे जर आला बी तर त्याच्याकडे मुलं लावू नये. आणि आम्ही याच्या अगोदरच त्याच्याशी संपर्क नव्हता आमच्या युनियनचा. 1 ते दीड वर्षापासून आमचा त्यांचा संपर्क नव्हता. अगोदर त्याची एक घटना झालेली होती. याची दुसरी घटना होती. ही दुसरी घटना आहे. तेव्हाही ते निदर्शनात आलेलं होतं त्या एरियाच्या पालकांच्या. तरी पालकांनी त्याच्याकडे मुलं लावलेले होते सर. आणि तरी पालकांना अजून परत विनंती करतो आम्ही युनियनकडून की त्याच्याकडे मुलं लावू नये आता याच्या पुढे.